आम्ही आज दंडोबा ट्रेकिंगला आलो आहे. तरी बघा हे कसं दिसत आहे सदृश्य. आमच्या गावापासून खूप लांब नाही आहे. सावळीपासून 30 किलोमीटर 20-30 किलोमीटर आहे. आमच्या काकाच्या गाडीवरून आलो आहे मी. बघा वारं खूप सुटलं आहे. छत्रीच्या वाऱ्यानं मी अर्ध्यात पोचलो आहे. आता अजून खूप लांब आहे. छत्रीच्या वाऱ्यानं खाली जाशील. आमच्यासोबत खूप जण आहेत. अरे बापरे, अजून काहीच नाही आहे. खूप उंच आहे हा डोंगर. इथले सर्वजण येतात या डोंगराला, पण रोडवरून येतात. आम्ही आज ट्रॅकिंग करत आहोत. बघा खूप मजा येत आहे आम्हाला. चला बघूया पुढे कसे आहे नजारा. आपण जाऊन बघूयात कसं दिसते नजारा. इथून आपण रोडवरून जाणार आहोत. अजून खूप लांब आहे. ते अर्धे पण नाही, त्याच्यापेक्षा लांब आहे. चला आपण जाऊया. खूप हिरवगार आहे. पाऊस येत आहे. धूप पडला आहे. मज्जा सुद्धा खूप येत आहे आम्हाला. तुम्ही एकदा कधीतरी आला तर जावा इथे. खूप मज्जा येते. ट्रेकिंग करण्यात हीच खूप मज्जा आहे. खाली उतरतानाही तुम्हाला दाखवेन. खूप मज्जा येईल. चला तिथं पॉईंटला गेल्यावर दाखवतो तुम्हाला. बघा तो पॉईंट दिसत आहे. बघा तिथे आहे. चला बघूया आपण.
ओरडत आहेत खूप. बघा तो पॉईंट. चला जाऊया तिथे आता. खूप छान दिसत आहे इथून. अलीकडे पलीकडे सर्व बाजूनं डोंगर दिसत आहे. कुठे जायचं काय कळत नाही, पण मज्जा खूप येते. तिथल्या तलावापासून आम्ही आलो आहोत. खूप लांब आलो आहोत आम्ही. त्या तलावापाशी गाडी लावल्यात आम्ही आणि इकडे आलोय. हे बघा आर्यन. मी आणि माझा छोटा भाऊ आलो आहे. दिसला असेल तो माझा छोटा भाऊ. हे बघा आम्ही पॉईंट पाशी आलो आहोत. चला तुम्हाला पॉईंट दाखवतो. बघा इथून कसं दिसत आहे. आता अर्ध्यात आलो आहोत आम्ही. अर्ध पूर्ण नाही, अर्धही नाही. हे बघा पॉईंट. ते बसणं, पाऊस आला तर फोटो काढण्यासाठी सुद्धा ही जागा चांगली आहे फोटो काढण्यासाठी. चला आपण चाललो आहोत आता. वर आलो आहोत आता. चला आपण बघूया पुढे. चित्र घेतलं. चला वर जाऊया. वाट खूप अडचणीत आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला वर गेल्यावर दाखवेन. याचे काय दाखवतो बघा. मी पॉईंटला आला आहोत एका. खूप छान आहे. पूर्ण डोंगराच्या वर आहे आम्ही आता सध्या. पूर्ण टोकाला. आता आम्ही तुम्हाला परत जाताना दाखवेन. त्या पॉईंटवर आम्ही तिथं वर जाऊन आलो झेंडापाशी. खूप मजा येते. चला आता आपण खाली जात आहोत. खाली जाणे खूप रिस्क आहे. पाय घसरला म्हणजे गेलं खाली. बघा सगळे लाईनीने एका पायावर एक टाकायचा असं सांगूनच आम्हाला पाठवून दिले. पडलं की खाली गेलं म्हणून समजायचं. इथं पाय घसरला गेलं खाली. खूप रिस्क. थोडे काही जण मागे राहिले आहेत आमच्या संग येणारे. मज्जा तर खूप येत आहे खाली उतरताना. वर जातानाही मज्जा आहे. रोड सापडत नाही. कुठून जायचं काय कळत नाही. मधून कुठे नाही जात आहोत. परंतु मज्जा येते. फोटो त्याला मजा येते. रोड सापडत नाही आम्हाला.
तर अडकून बसलो आम्ही इथे. काढायचं. चला बघूया आपण. रोड सापडना. ए हळू रे. खूप झटल्यानंतर आम्हाला हा रोड सापडला आहे. या रोडने आम्ही जात आहोत आता. मग अजून खूप खाली जायचं आहे आम्हाला. पण पुढं तर दरी होती. तिथे आपण मागाशी बघितलं तिथे पुढं दरी होती, त्यामुळे आम्ही दुसऱ्या डोंगरावर आलो. मग तिथून चालू केलं व्हिडिओ मी. दरीतून काय आम्हाला जाता आलं नाही. पुढची एक दरी पार करायची आहे आम्हाला. ती मध्ये दिसत आहे ना तिथे. कडकडून जाणार तिथून झाडीतून जाणार. मला झाडीत काय व्हिडिओ करता येणार नाही, तुम्हाला एवढेच दाखवतो. हिरवळ खूप आहे या डोंगरावर. प्रत्येक डोंगरावर हिरवळ खूप असते सोडा. मग ही झाडी पूर्ण आम्हाला पार करायची आहे. झाडी पार केल्यानंतर आम्ही पलीकडच्या डोंगरावर जाऊ. बघा इथे खूप झाडे आहे. बघूया चला व्हिडिओ करायला जा येते. पुढं. हळू काढायचं. मज्जा तर येईलच आपल्याला. हा तुम्हालाही मज्जा येऊ दे. अरे नाही. काय समजेन असं झाले. एक झाडी झाल्यावर अजून एक पुढे झाडे आहे म्हणे. बघूयात आपण. काट्याचे झाडे खूप आहेत डोंगरावर. या मोठे मोठे काटे आहेत. चला तर आपल्याला व्हिडिओत मज्जा तर आलीच असेल. मजा यायला करत. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खूप कष्ट घेतले आहे व्हिडिओसाठी. रोडवरनं काही येणं झालं हा. वाव. मी खूप व्हिडिओ करू शकत नाही. चला नंतर दाखवतो मग. बास करूया आता व्हिडिओ करायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.